आजचा दिवस हा संक्रांतीचा दिवस आहे. तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा. तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये लेखणी असते, त्यामुळे गोड मला सांगायची गरज नाही. फक्त तुमची लेखणी आम्हाला लोकांच्या नीती ठेवा एवढंच आजच्या दिवशी सांगायचं. मी आज अतिशय थोड्या सूचनेमध्ये तुम्हा सगळ्यांना निमंत्रित केलं आणि मला असं वाटतं की काही गोष्टी या नदीसमोर आणल्या पाहिजेत. मला या देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर काही कर्तृत्ववान व्यक्ती, राज्यकर्ते, प्रशासक यांचं स्मरण झालं. स्वातंत्र्याच्या नंतर एक अत्यंत प्रभावी आणि समान देशाच्या सगळ्या राज्यांना एकत्रित ठेवण्याच्यासाठी महत्त्वाची कामगिरी ज्यांनी केली ती सरदार पटेल यांचा उल्लेख हा त्या ठिकाणी करावा लागतो. सरदारांच्या नंतर उत्तर प्रदेशमधून पंडित गोविंद पंत यांच्यासारखं दुसरे कर्तृत्व हे देशाचा गृहमंत्री म्हणून आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे. आणि महाराष्ट्राचं सुद्धा योगदान त्याच्यामध्ये मोठं होतं. यशवंतराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते, शंकरराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते. त्यामुळे या पदाची प्रतिष्ठा आणि गरिमा ही वाढवण्याच्यासाठी या थोर देशभक्तांनी अतिशय मोलाचं काम केलं आहे. आपल्या शेजारचं राज्य गुजरात, एकेकाळी गुजरात आणि महाराष्ट्र हे एक राज्य होतं आणि गुजरातने सुद्धा अतिशय उत्तम प्रशासक यांचं ओळख देशाला करून दिली. तुम्हा लोकांना फारसे कदाचित माहिती नसेल, बाबूभाई दसुभाई म्हणून एक अतिशय कर्तबगार, स्वच्छ आणि प्रामाणिक असे मुख्यमंत्री गुजरातने दिलेले होते. बाबू यांच्या नंतरच्या काळामध्ये माधवसिंग सोलंकी असतील, शिवराजबाई पटेल असतील, अनेकांची नावं सांगता येतील की गुजरातने उत्तम प्रशासक देशाला दिले. ही जी नावं मी आत्ता आपल्या सगळ्यांना सांगितलं, यांचं एक वैशिष्ट्य होतं की यापैकी कोणालाही त्यांच्या राज्यातनं कधी तडीपार केलं गेलं. तो प्रसंग कधी राज्यकर्त्यांचा आला नाही आणि त्यामुळं तडीपार न केलेले आणि गृह खातं आणि गुजरातवरून योगदान देणारं अशा प्रकारच्या नेत्यांची आज मला आठवण होते. परवाच देशाच्या गृहमंत्र्यांनी काही भाषणं केली, विधान केली. भाषण करण्याचा त्यांचा अधिकार आहे, पण थोडी बहुत माहिती अधिक घेऊन भाषण केली तर लोकांच्या मनामध्ये शंकेची स्थिती निर्माण होईल. त्यांनी 1978 सालपासून माझी आठवण त्यांना झाली आणि 1958 सालापासून मी राजकारणात, प्रशासनात काय केलं त्याचा उल्लेख त्यांनी तिथे केला. त्यांना कदाचित माहीत असेल, मला माहिती नाही की 78 साली म्हणजे आज त्याला जवळपास 40 वर्ष होऊन गेली. त्यावेळेला हे नक्की कुठे होते राजकारणाची मला माहिती नाही. पण 1978 साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि माझ्या मंत्रिमंडळामध्ये जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील, दुसरे नेते हर्षू अडवाणी, अकोल्याच्या डॉक्टर प्रमिलाताई चौफे
असे अनेक कर्तृत्वान जनसंघाचे लोक माझ्या मंत्रिमंडळामध्ये होते आणि संबंध त्या 1978च्या पुढं सरकारचं जर तुम्ही माहिती घेतली किंवा वाचन केलं तर याच्या सगळ्यांनी महाराष्ट्राच्यासाठी एकच येऊन अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान दिलं. आणि म्हणून मी मुख्यमंत्री असेल, उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री गृहमंत्री असेल, हर्षवर्धन नगर विकास खात्याचे मंत्री असतील, फडणराव टोपे या आरोग्य खात्याच्या मंत्री असतील, असे अनेक लोक कर्तृत्ववान लोक आणि ज्यांची पार्श्वभूमी जनसंघाची आहे त्या सगळ्यांनी माझ्यासोबत काम केलं. आणि त्याच वेळेला संघटनेमध्ये आणखी 2 लोकांचे मला आठवण होते की त्यांनी संघटनेमध्ये राहून आमच्या सगळ्या कामामध्ये सहकार्य केलं. त्याच्यामध्ये वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन यांचा उल्लेख हा कथाक्षणी त्या ठिकाणी करावा. आणि त्यामुळं ही सगळी नेतृत्वाची फळी ही भाजपनं 1978च्या नंतरच्या काळामध्ये दिली. नंतरच्या काळामध्ये देशामध्ये पक्ष वेगवेगळे सत्तेत होते, पण विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्यामध्ये सुसंवाद होता. आणि त्याची उदाहरणं सांगायची झाली तर अटल बिहारी वाजपेयी काय किंवा त्यावेळेचे गृहमंत्री हे अडवाणी सर यांची नावं घ्यायला लागतात. आज अटलजी किंवा हे कर्तृत्ववान लोक होते आणि पक्षीय अतिरेकी भूमिका घेऊन त्यांनी कधी समाजकारण किंवा राजकारण केलं. आणि त्याचे एकच उदाहरण सांगायचं झालं तर भूलचा भूकंप झाला आणि देशाच्या मुख्यमंत्र्यांची बैठक प्रधानमंत्र्यांनी बोलवली आणि त्या बैठकीमध्ये एक प्रश्न उपस्थित केला गेला की ही संकटं येतात, भूकंप होतात, अतिवृष्टीने महापुराने नुकसान होत आहे, याची एक नीती देशात ठरवली पाहिजे. आणि त्याच्यामुळे अटल बिहारींनी देशाचं डिझास्टर प्लॅनिंग हे करण्याच्या संबंधीचं काम शरद पवारांच्या सोपावर कारण कोयनेचा मुंबईच्या व्यवस्था पुनर्वसनाचा असे काही अनुभव त्यांच्या प्रतीचं आहे. ही मतं त्या ठिकाणी अटलजींनी मांडली आणि शेवटी मी विरोधी पक्षात असताना मंत्र्याचा दर्जा देऊन ते काम माझ्याकडे सुपूर्द केलं. ही पार्श्वभूमी भाजपच्या नेत्यांच्यामध्ये आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हल्लीच्या गृहमंत्र्यांनी अलीकडं ज्या सगळ्या जे काही व्याख्यान दिले, भाषण केले ते मी किंवा उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे जे काही उल्लेख केले त्याचं भाष्य न केलेलं बरं. कारण मराठीमध्ये एक काही म्हण आहे, मला काही आठवत नाही, कुठं इंद्राचा ऐरावत आणि कुठं कुणाची सत्तानी, तर त्याच्यामध्ये हे बसणारे हे घडतं. त्यामुळं त्याचं अधिक सांगायच्याबद्दलची काय आवश्यकता नाही. आता उद्धव ठाकरेंच्याबद्दल सुद्धा त्यांनी काय भूमिका घेतली ही सगळी लोकांनी मांडली आणि उद्धव ठाकरेसुद्धा त्याचा कधीतरी त्याच्याबद्दलचं त्यांचं मत सांगतील. पण मला हे माहिती आहे की हे ग्रस्त ज्यावेळेला गुजरातमध्ये राहू शकत नव्हते आणि त्यांना मुंबईमध्ये आश्रय देण्यात आला होता, त्यावेळेला बाळासाहेबांच्या घरी जाऊन या संदर्भात सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती ही त्यांनी केली होती. याच्याबद्दलची अधिक माहिती माझ्यापेक्षा उद्धव ठाकरे सांगतील, त्यामुळं मी याच्याबद्दल अधिक काही सांगू इच्छित नाही. पण दुर्दैवानं एकंदर पातळी घसरली किती ही सांगायला मला वाटतं ही होईल सुधारणा आणि त्यामुळं
अशा व्यक्तीने जी काही विधानं केली त्याची नोंद त्यांच्या भाषात सुद्धा किती घेतील याचं मी भाषेने केलेलं होतं.